ओके, ऐका, लक्ष द्या. काय म्हटलंय बघा. In given circuit of Zener breakdown voltage is of 8 volt. आता लक्षात घ्या, सिम्बॉल कशाचा आहे? Zener डायोड. आणि ह्याचं ब्रेकडाऊन व्होल्टेज दिलंय की दिलंय, ह्याला आपण VZ म्हणतोय. दॅट व्होल्टेज गिवन 8 व्होल्ट. ओके, इज इट क्लिअर? 8 व्होल्ट. आणि अप्लाइड व्होल्टेज किती आहे? V 10 व्होल्ट आहे. ऐका, लक्ष द्या. जर अप्लाइड व्होल्टेज हे जिनर व्होल्टेज पेक्षा जास्त असेल, सिंपल लाईन सांगालो मी, अप्लाइड व्होल्टेज जिनर पेक्षा जास्त असेल तर ह्या सर्किट मध्ये करंट फ्लो होणार. जिनर डायोड हा नेहमी रिव्हर्स बायस असतोय. इज इट क्लिअर कुलकर्णी? काय म्हणलं मी? जिनर डायोड चैतन्य कुठला बायस असतोय? राहते रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस मध्ये मायनर, व्हेरी व्हेरी मायनर करंट फ्लो होत असतो, डिटेक्ट होत नाही. ओके, बट ज्यावेळी अप्लाइड व्होल्टेज जिनर व्होल्टेज पेक्षा, ब्रेकडाऊन व्होल्टेज पेक्षा जास्त होतोय, त्यावेळी करंट फ्लो होतोय. आता या प्रॉब्लेम विचारलंय काय? व्हॅल्यू ऑफ आर. ओके, आता प्रॅक्टिकली काय असतं की 8 व्होल्ट जिनरचा आहे, 10 व्होल्ट कुणाचा आहे? अप्लाइड आहे. मग राहिलं व्होल्टेज कुठे गेलं? मग हे व्होल्टेज बॅलन्स करायला आपल्याला हा आर कनेक्टेड इन सिरीज असतो. हा आर नेहमी सिरीज मध्ये कनेक्ट करतोय आपण, आणि आपल्याला फाइंड करायचे व्हॅल्यू ऑफ आर. मग बाय ओम्स लॉ आरच व्होल्टेज, व्होल्टेज ऑफ आर काय असणार? व्होल्टेज ऑफ आर काय असणार? अप्लाइड व्होल्टेज मायनस जिनर व्होल्टेज. ह्याला VS आपण म्हणतोय. सिरीज मध्ये जे व्होल्टेज असतंय VS इज ऑलवेज V मायनस VZ. किती? इट इज 10 मायनस 8. किती आलं? 2 व्होल्ट. बरोबर, राईट. आणि ह्या मधला आता करंट फाइंड करायचंय. बाय ओम्सला करंट काय असणार? नाही, करंट नाही, रेझिस्टन्स फाइंड करायचं आहे आपल्याला. मग रेझिस्टन्स काय असणार बाय ओम्स लॉ? व्होल्टेज VS आहे डिवाइड बाय करंट. बरोबर, इज इट राईट? प्रॉब्लेम समजला? मग आर कधी मिळणार? ज्या आपण करंट फाइंड करणार त्यावेळी. मग सेम करंट ह्या जिनर मधनं फ्लो झालाय. ह्या जिनर मधून सेम करंट, असं सर्किट आहे यामध्ये. तुम्ही मार्क करा, सेम करंट फ्लोज लाईक दिस. हा करंट कसा फाइंड करा? एनीवन? यस, जिनर डायोडची पॉवर दिले. ओके, तर जिनर डायोडची पॉवर किती आहे? पॉवर ऑफ जिनर डायोडचा फॉर्म्युला काय येणार? DC पॉवर आहे. व्होल्टेज इंटू करंट इज पॉवर. सिंपल फॉर्म्युला. त्यामुळे करंट किती आला? P upon VZ, right? It is 1 upon 8. Power 1.6 आहे, 1.6 upon 8. मग 1.6 म्हणजे 8×16.2 ampere. Is it clear? And therefore विचारले R,
R of series resistance Vs upon that current. Vs किती आहे 2 डिवाइड बाय 0.2 म्हणजे मी कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाईड करतो 20/2 म्हणजे किती आलं 10 off. Nothing but D option. Is it clear? Getting anyone? Let's problem